मनमोहन सिंग यांचे नाव सर्वोत्तम इकॉनॉमिस्टच्या यादीत सन्मानाने घेतलं जातं। कालच त्यांचे निधन झाले, मात्र आपल्या महान कार्याने ते अमर झाले। 1991 साली त्यांनी देशाला मोठ्या आर्थिक संकटातून वाचवले। जाणून घेऊया त्यांचे महत्त्वाचे कार्य। 1991 साली भारत मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला होता। बुडत्या भारतीय अर्थव्यवस्थेचा हात मनमोहन सिंग यांच्या हातात देण्यात आला। आखाती युद्धामुळे तेलाच्या किमती प्रचंड वाढ झाली होती आणि परदेशातून भारतात येणाऱ्या पैशामध्ये खूप घट झाली होती। भारताकडे फक्त 6 अब्ज डॉलरचा विदेशी चलनसाठा उरला होता, जो केवळ 2 आठवड्यांच्या आयातीसाठी पुरेसा होता। त्याशिवाय वित्तीय तूट 8% आणि चालू खात्याची तूट 2.5% होती। अशा बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री करण्यात आले। यावेळी त्यांनी अनेक निर्णय घेतले। हे निर्णय असे होते की ज्यामुळे देशाच्या उज्ज्वल भविष्याला सुरुवात झाली। असे मानले जाते, जर मनमोहन सिंग नसते तर 1991-92 मध्ये भारत आर्थिकदृष्ट्या अपंग झाला असता। त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्यासोबत मिळून भारताची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली। 1991 हे वर्ष भारताच्या आर्थिक इतिहासातील एक महत्त्वाचं वर्ष मानलं जातं। अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अशा उपाययोजना आखल्या की भारत आर्थिक संकटातून केवळ बाहेर पडला नाही, तर पुढे भारताची अर्थव्यवस्था प्रगत विकासाच्या मार्गावर गेली। त्या वर्षापासून भारताची अर्थव्यवस्था एवढी मजबूत झाली की त्यानंतर जगात आलेल्या आर्थिक मंदीतही भारत प्रगतीच्या मार्गावर चालत राहिला। मनमोहन सिंग यांनी केलेल्या उपाययोजना नक्की काय होत्या ते आपण पाहूया। सर्वात पहिला टप्पा म्हणजे रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले। जुलै 1991 मध्ये रुपयाचे 2 टप्प्यांमध्ये एकूण 20% अवमूल्यन करण्यात आले। ह्याचा उद्देश निर्यात वाढवणं आणि आयात कमी करणं हा होता। ह्याचे परिणाम लगेच दिसून आले। भारताचा परकीय चलन साठा वाढला। दुसरे काम करण्यात आले ते म्हणजे सोने गहाण ठेवले गेले। विदेशी चलनसाठा वाढवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने इंग्लंडची बँक आणि इतर संस्थांकडे भारताचे सोने गहाण ठेवले। यामुळे सुमारे $60 कोटी जमा करण्यात आले। निर्यात वाढवण्यासाठी आणि आयात कमी करण्यासाठी खाजगी कंपन्यांना आयात आणि निर्यातीचे स्वातंत्र्य दिले गेले आणि सार्वजनिक क्षेत्राच्या धोरणांमध्ये बदल करण्यात आले। विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 40% वरून 51% पर्यंत वाढवण्यात आली। सबसिडी कमी करण्यात आली। वित्तीय तूट कमी करण्याचा प्रयत्न केला गेला। पेट्रोल, गॅस आणि साखर यावरील अनुदाने कमी करण्यात आली। कॉर्पोरेट कर वाढवण्यात आला आणि TDS कराची सुरुवात करण्यात आली। त्याशिवाय म्युच्युअल फंडामध्ये खाजगी क्षेत्राला भाग घेण्यास परवानगी देण्यात आली। या सुधारणांमुळे भारतातील विदेशी गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडले। अनेक सार्वजनिक उद्योग खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले आणि भारताला जागतिक व्यापारात आपले स्थान निर्माण करण्याची संधी मिळाली। 1991 मधील या सुधारणा केवळ आर्थिक संकटातून बाहेर पडणाऱ्या ठरल्या नाहीत, तर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला एका नवीन दिशेला नेलं। या धोरणांना आजही भारताच्या आर्थिक प्रगतीचा पाया मानलं जातं। त्यामुळे 2008 सालच्या आर्थिक मंदीतही भारताची प्रगती खुंटली नाही। क्रूड ऑइलचा भाव $200-250 असतानाही पेट्रोल ₹60, डिझेल 50च्या खाली राखण्यात मनमोहन सिंग यांच्या सरकारला यश आले। उपाययोजनाद्वारे मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया घातला। त्यामुळे भारत एक महासत्ता म्हणून उदयास आला। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।